विद्यार्थी मित्रों, गेल्या तासाला आपण पाहिलेलं आहे नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. इयत्ता 6वी मधील हा पहिला धडा आहे. पान नंबर 3 वरच पाहतोय नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. आणि त्यामधलं एअर बद्दल आपण विशेष माहिती आज घेणार आहोत. हवेबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सो दॅट इज एअर पोल्युशन. पान नंबर 3 वरच बघतो आपण. लक्षात घ्या, तुम्हाला हे मी सविस्तर सांगतोय कारण तुम्ही ते पुस्तकामध्ये बघायचं आहे. एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषण. सो तुम्हाला पुस्तकामध्ये 3 चित्र दिलेले आहेत. गिवन टू यू 3 पिक्चर्स अँड त्या तिन्ही पिक्चरमध्ये सिमिलॅरिटीज दिसतात आपल्याला. सारखेपणा दिसतोय. काय सारखेपणा दिसतोय की त्या तिन्ही चित्रामध्ये तुम्हाला प्रत्येक त्या तिन्ही चित्रामध्ये धूर सोडायचं दिसायला लागले. धूर चाललेला आहे. मग काय, ऑल द अबोव पिक्चर शोज large scale emission of smoke through different agencies. So बघा, तुम्हाला पिक्चर मध्ये पहिल्यांदा शब्द आलाय पुस्तकामध्ये ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा, डिस्कस करा म्हणजे चर्चा करा. किती 3 चित्र दिसतात ते त्या चित्रांचं ऑब्झर्वेशन करा आणि चर्चा करा म्हणजे काय. आणि त्या तिन्ही चित्रामध्ये एक साम्य दिसतं, सिमिलॅरिटीज अबाउट 3 पिक्चर्स. सो दॅट इज सिमिलॅरिटी. सारखेपणा काय सारखेपणा आहे की त्या तिन्ही चित्रामध्ये तुम्हाला धूर चाललेला आहे, धूर उत्सर्जन सुरू आहे, मोठ्या प्रमाणात उत्सर्जन व्हायला लागलंय. इमिशन ऑफ लार्ज स्केल ऑफ स्मोक. सिमिलॅरिटी म्हणजे साम्य दिसायला लागलंय. मग त्याच्यामध्ये आपण पाहतोय एअर पोल्युशन. आणि त्याच्यामध्ये एअर पोल्युशन होते. ऑल द अबोव पिक्चर शोज large scale emission of smoke through different agencies म्हणजे माध्यम. All the above picture shows large scale emission of smoke. emission म्हणजे सांगितलं तुम्हाला, emission म्हणजे उत्सर्जन. म्हणजे त्या तिन्ही चित्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सर्जन व्हायला लागलंय. कशाचं? emission of smoke म्हणजे धूर. थ्रू डिफरंट एजन्सी, वेगवेगळ्या साधना माध्यमाद्वारे, वेगवेगळ्या माध्यमातून तिथं मोठ्या प्रमाणात धूर चाललेला आहे. डिफरंट एजन्सीज. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ऍटमॉस्फिअर. दिस स्मोक आणि ते जे सोडते धूर सोडतात ते मोठ्या प्रमाणामध्ये कुठे मिक्स होत आहे? ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये. तो जो धूर आहे, कारखान्यामध्ये येणारा धूर आहे, वेगवेगळ्या प्रकारे ज्वलनातून होणारा धूर आहे, तो सगळा धूर डायरेक्ट दिस स्मोक्स डायरेक्टली मिक्सेस विथ द ऍटमॉस्फिअर. हवेमध्ये डायरेक्ट मिसळत होते. And disturbing the balance between the constituents of air. Disturbing म्हणजे अडथळा करतोय, बिघडवतोय. काय बिघडवतोय हो? बॅलन्स म्हणजे समतोल. हवेतील ज्या वायूचं प्रमाण आहे त्याचा समतोल बिघडवतोय. Disturbing the balance between the constituents. This smoke directly mixes with the atmosphere. म्हणजे ते धूर जे आहे हवेमध्ये डायरेक्ट मिसळलं जाते. अँड डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर म्हणजे हवेतील घटकाचं प्रमाण जे आहे, समतोल जे ते बिघडवलं जातंय. आणि त्यालाच आपण एअर पोल्युशन असं म्हणतोय. एअर पोल्युशन म्हणजे काय माहिती मला? हवेचे प्रदूषण झालं म्हणते. म्हणजे वातावरणामध्ये जे घटक आहेत त्या घटकांचा जर समतोल बिघडला तर हवेचे प्रदूषण होते. लक्षात घ्या. लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ऍटमॉस्फिअर डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. तर तुम्हाला एअर पोल्युशन म्हणजे काय कळलं? तर smoke directly mixes with the atmosphere disturbing the balance between the constituents of air. This is called air pollution. लक्षात घ्या. What do you mean by air pollution? What is called air pollution? So smoke directly mixes with the atmosphere disturbing the balance between the constituents of air. This is called air pollution. म्हणजे वातावरणामध्ये निर्माण होणारा धूर डायरेक्ट वातावरणामध्ये मिसळत होते. धूर जे आहे कारखान्यामध्ये येणारा धूर आहे, ज्वलनातून निर्माण होणारा धूर आहे, वेगवेगळ्या वाहनातून येणारा धूर आहे. तो वाहनाचा धूर डायरेक्ट हवेमध्ये मिसळला जातोय, वातावरणामध्ये मिसळला जातोय. त्यालाच आपण हवेचे प्रदूषण असं म्हणतोय. सो हार्मफुल गॅसेस आर गिव्हन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स. कंबशन म्हणजे ज्वलन.
म्हणजे हार्मफुल गॅसेस आर गिव्हन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स. तुम्हाला सांगितलंय तर कंबशन म्हणजे काय, हार्मफुल गॅसेस म्हणजे प्राणघातक वायू, म्हणजे इंधनाच्या कंबशन म्हणजे सांगितलं तुम्हाला ज्वलन. तर हे बघा काय होते, हार्मफुल गॅसेस म्हणजे आपल्याला प्राणघातक वायू जे आहेत, आपल्याला घातक वायू जे आहेत, गॅसेस जे आहेत, आर गिव्हन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युअल. फ्युअल म्हणजे इंधन, इंधनाच्या ज्वलनातून तयार होणारा धूर तो डायरेक्ट त्याचबरोबर इन व्हेकल्स अँड व्हेकल्स म्हणजे वाहनांमधून सुद्धा तयार होणार धूर, अँड इन बिग इंडस्ट्रीज आणि मोठ्या कारखान्यातून तयार होणार धूर, अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युअल्स म्हणजे इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण ज्वलन पूर्ण झालेलं नाहीये. ज्वलन पूर्ण झालेल्या अशा वस्तूतून सुद्धा मोठ्या प्रमाणात धूर मिसळला जातोय. कंबशन ऑफ फ्युअल्स लाईक वूड अँड कोल. वूड म्हणजे माहिती आपल्याला, वूड म्हणजे लाकूड, कोल म्हणजे कोळसा, म्हणजे लाकूड आणि कोळसा यांच्या ज्वलनातून सुद्धा जो धूर आहे तो हवेमध्ये डायरेक्ट मिसळला जातोय. आणि ऍज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि याच्यामुळेच दिवसेंदिवस हवेचं प्रदूषण वाढायला लागलेलं आहे. हवेचं प्रदूषण कशामुळे वाढायला लागलं तर आपल्याला आपण बघितलो, हार्मफुल गॅसेस आर गिव्हन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स. म्हणजे बघा, हार्मफुल गॅसेस म्हणजे आपण बघितलो प्राणघातक वायू, या ज्वलनातून निर्माण होणारा वायू, त्याचबरोबर इन व्हेकल्स वाहनांच्या मधून येणारा धूर, इन बिग इंडस्ट्रीज कारखान्यामधून येणारा धूर, अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युअल्स म्हणजे कंबशन ज्वलन, इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण ज्वलनामुळे सुद्धा जो धूर तयार होतो तो धूर डायरेक्ट हवेमध्ये मिसळत होते. आणि त्याच्यामुळे दिवसेंदिवस डे बाय डे दिवसेंदिवस एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग. एअर पोल्युशन वाढायला लागलेलं आहे. तर इथं आपण काही शब्द दिले, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा, डिस्कम चर्चा करा, सिमिलॅरिटी म्हणजे साम्य, एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषण, अबोव म्हणजे वरील, इमिशन म्हणजे उत्सर्जन, स्मोक म्हणजे धूर, एजन्सी म्हणजे माध्यम, ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, डिस्टर्ब म्हणजे बिघडवते, कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक, हार्मफुल गॅस म्हणजे प्राणघातक वायू, फ्युअल म्हणजे इंधन, कंबशन म्हणजे ज्वलन, कोल म्हणजे कोळसा आणि सूट म्हणजे काजळी. ओके, सो हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स म्हणजे काय बघा, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घटक कोणते. मग इंधन ज्वलनातून किंवा कारखान्यातून येणारा धूर आहे, वाहनांच्या मधून येणारा धूर आहे, त्याच्यातून या हवेमध्ये कोणकोणते घटक मिक्स होत आहेत. म्हणजे काय, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घटक, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणकोणते आहेत ते, म्हणजे इंधनाच्या ज्वलनामधून कोणता घटक जातोय, कारखान्यातून जाणारा धूर आहे त्याच्यातून कोणते घटक जात आहेत, घातक घटक जात आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फूड्स, कंबशन ऑफ फ्युअल्स, फूड्स नव्हे. पुढे बघा, म्हणजे काय, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणते, तर ते घातक घटक कोणते, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड अँड सूट म्हणजे काजळी सुद्धा वाहनामधून काजळी बाहेर पडते, कारखान्यातून धूर त्याच्यातून काजळी जाते. बघा एकदा, हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स दॅट इज नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड अँड ऑल्सो सूट. ओके विद्यार्थी मित्रो, हा पाठ तुम्ही पुन्हा एकदा, हा जो घटक आहे एअर पोल्युशन सविस्तरपणे वाचायचा आहे आणि पाठ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, थँक्यू.